बस कारण नाटक आहे तरी गोगलेपणाचे नाटक करायला लागला. गोगलपणा दाखवायचा. मी नाही त्यातली कडी लावा आतली. तर स्वयंपाकामध्ये आज बेतामध्ये काय आहे तर बेतामध्ये आज चाललंय मस्त पैकी रबरबीत आपल्यावालं. हा बघू शकता. आता लसणाची फोडणी देणं चालू आहे आणि इकडं आपली केलेली आहे डाळ. घरची डाळ आहे रबरबीत घटवट. आपली घरची डाळ अशी तर आपण किती पण टाकतो तो आहे की नाही. खरे का खोटे हा न घरचे काय असलं तर किती काही डाळच्याला हे नसते बरकत नसती. आणि इकडं आपलं झालेलं आहे भात बघू शकता. भात पण झालाय मस्तपैकी. आता टमाट्याची चटणी दाखवते. टमाट्याची चटणी पण काय लागत. टमाट्याची चटणी कशी करायची तुम्हाला दाखवते. तर टमाट्याची चटणी करताना दाखव ना. आणि इकडं भाकर झाली आहे. इथं भाकरी केलं तर काय झालंय माहितीये का उन्हाळ्याचं आहे ना काही म्हणजे काहीच खाऊ वाटा नाही. निव्वळ हे झालंय बघा काय असं गळवटपणा आल्यावानी. आणि भाकर तर खाऊ वाटत नाही. भाकर तर जातच नाही उन्हाळ्याची तुम्हाला माहिती आहे भावना बनव. फक्त पाणी गार थंड पाणी पिऊ वाटते. आणि ते भाकरवर अशी माणसाची हेच व्हाय नाही म्हणजे असं वासनाच व्हाय नाही. आणि झालंय असं मला सांगा जर तुम्हाला माहिती असलं तर आपली हे आहे फोटो पडला बाय D2H काय ते D2H याची हे छत्री. तर आम्ही काय करतो माहिती का 8 दिवसाला 100 रुपयाचं टाकतो. तर काल मी 100 रुपयाचे टाकले त्यात बॅलन्स तर आलंच नाही. काय करत काही समजा नाहीये. पहिलं पण असे 400 रुपये गेले तर आमच्यावाले. किती लोक फसवितेच राहावे सांगा बरं. म्हणजे आम्ही महिन्याचं नाही मारत आहे 8 दिवसाचं 100 रुपये 8 दिवसाचे 100 रुपये असं मारतो तो. मग असं झाले काही सुधारणा नाही बघा काय करत काय नाही. आणि त्याच्यामुळे टीव्ही बंद आहे. तुम्हाला तर माहिती आहे टीव्ही मला टीव्ही मी पाहत राहते. मला टीव्ही पाहिल्याशिवाय करमत नाही हो की नाही. अशी गोष्ट आहे. गरमाई लई लागले बघा. तर टमाटे आहे ना मस्त पैकी असे आपले तेलामध्ये थोडं टाकलं तेल टाकलंय कांदा टाकलाय आणि अशी टमाटे चटणी लय भारी होऊन जाते. एक नंबर म्हणजे एक नंबर. बघताच पाणी सुटतंय तोंडाला म्हणते मी. आणि इकडं घेतलेले आहे हिरवी मिरची कोथिंबीर लसूण असं मस्त. म्हणजे एक तर मिरची तिखट नाही बरं का तरी पण आता काय करावं होय. हिरवी मिरची भेटत नाहीत उन्हाळ्यामध्ये लय लय महाग तर भेटत पण तिखट नाहीत भेटत. उन्हाळ्यात का वाटतंय तिखट. असं ठेसून घेतलाय ठेसा. आता टाकली कोथिंबीर मस्तपैकी. अशी कोथिंबीर थोडी त्यात भाजून घ्या म्हणजे छान एकदम छान म्हणजे लय भारी लागतं. रात्रीचं बटाटा का आहे तसंच आहे बघा. बटाटा केलं होतं रात्री तर थोडं तिखं झालं तसं ठेवून दिले. थोडं खाल्लं आणि भाकरच म्हणजे जाय ना हो नुसतं तहान प्यास लागायची. आता टाकलाय ठेसा बघू शकताय. आता हलवून घेऊ मस्तपैकी. त्याला गदा म्हणजे लय गदा पण नका हलू. व्यवस्थित हलवा नाही तर मग गदा हलवायला सांगितलं. तर हलवू आणि मस्तपैकी अशी टमाट्याची ठेसा करून घेऊ. आणि एक टिप देते तुम्हाला काय माहितीये का जेव्हा तुम्ही टमाटे टाकतात ना तव्यावर त्याच्यात थोडं मीठ टाका. म्हणजे मीठ टाकलं ना टमाटे तेव्हाच गळत येत छान होते. तर त्याच्यामुळं आहे ना अशी मस्तपैकी टमाट्याची चटणी झालेली आहे. या खायला. याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे पण टाकू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही झिंग टाकू शकतात. याच्यामध्ये तुम्ही बोंबील टाकू शकताय. आणि झिंग आणि बोंबील टाकलं ना एक नंबर सुपर होऊन जाते. पण तुम्हाला काय सांगायला मी की खाऊच वाटाना काहीच खाऊ वाटाना उन्हाळ्याचं. तर मला चला थोडं आज हलकंच खाऊया. कधी हलकं पण मी तर तुम्हाला नेहमी म्हणते 8 दिवसातून एकदा दोनदा तरी हलकं खाल्लं पाहिजे आहे की डाळ भात आपलं वरण. आता अशी गोष्ट आहे उन्हाळ्याचं शक्यता नारळ पाणी हे प्यावात मला तर जातच नाही हो. फळ फ्रूट आणले तर तरी पण काय खाऊ वाटणार काय व्हाय ना. पाहिली मी गेली बाय. मला नाही माहिती व्हिडिओ व्हायला का नाही काय माहिती कारण की व्हिडिओ धरलेला आहे मागं. चला तुम्हाला दाखवतो या. मग आजचा असा बेत आहे बरं का. बघू शकता तुम्ही कशी टमाट्याची चटणी करताय. तुम्ही मला नक्की सांगा कशी करता येत आहे की नाही.
आज बोंबलाचं खळगुट खाऊ वाटलंय. कोणाकोणाला बघायचं बोंबलाचं खळगुट बघता का तुम्ही? संध्याकाळी करू आपण. नाही आज ही ना आज काय म्हणते त्याला, आज सूर्यग्रहण आहे म्हणतात, आहे की नाही? तर आज नको बाय. तुम्हाला काय वाटतंय, करू का बाई? मी तर तसं काय धरीत नाही म्हणा, हे गरण बिरण मी काय धरीत नाहीये. गरोदर असताना धरलं होतं. ते म्हणतात ना गरोदर असल्यावर नाही आपण हे केलं तर मग ते काही पण होऊन जाते, आहे की नाही लेकरं? तर अशी गोष्ट आहे. बघू आपण. तुम्ही कशी करताय टमाट्याची चटणी मला सांगा. आणि आज सांगा करू का नको मग बोंबलाचं खळगुट. बल काही कमेंट टाकतात लोक, आहे की नाही भावना बहिणी? सांगा मला नक्कीच काय करू. शक्यता आज मस्तपैकी हलका हलकं जेवण करा. मला असं वाटायला मटण हे आणण्यापेक्षा मी ते केलं बाबा हलका हलकं. चला मग नक्कीच एक कमेंट टाकायला विसरू नका. दाजीला काय वाटतंय माहितीये का, मी थोडी चपटी मारून येतोय तर हिला काय समजतच नाहीये. आणि तुम्ही काय म्हणतात नंतर की ही बळत भांडणं करती. काही जणांचे असे कमेंट असतात की तुम्ही 2 दिवस भांडणं करतात, 2 दिवस चांगलं राहतात. तर आता नवरा बायकोत ना, शेवटी नवरा बायकोत असंच असतंय, भांडण प्रेम चालूच असतंय. पण समोरच्या माणसाने एवढा पण फायदा नाही घेतला पाहिजे. आता बघा दारू पिऊन आले दाजी, दुपारात आता 12 वाजले तर सुट्टी झाली बघा कामाला. जेवण वाढले दाजीला. बरं का तुम्ही घ्या, मी आता काम म्हणणार बरं का. ही काय म्हणते दारू घेतला आज मी दारू नाही पिलो, मला भूक लागली आलो मी. आता उन्हातून आले कसं मला सांगू. भांडण तुम्ही खरं खरं सांगा आता सगळ्यात. आणि रोज सगळ्यात जास्त रीना आता ओळखी ना की दाजी खरंच दारू पिलेत का नाही तर, आहे की नाही? तुम्ही सांगा मला दाजी दारू पियत का नाही तर. उन्हामध्ये तसं होत आहे. पण दाजी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते. हे बघा इथं आहे ना, आपण आपल्या तब्येतीला सांभाळत. काही लोक मला कमेंट काही पण टाकते, तू मसाड झालीस, तू मसाड झालीस. आम्ही तर काय त्या दाजी सारखं दारू पिते का? मी पण चपटी मारू का आता? मारू मी पण चपटी? मी दारू पित नाही ना. ते माणूस दारू पिते म्हणून खराब व्हायला लागले. त्याला मी काय करणार? सांगून पण जर समजत नाही माणसाला एखाद्या, त्याला सांगणार काय आपण सांगा. हा, आणि मग तेच करायचं का? भांडणं नेहमी 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 भांडणं भांडणं भांडणं. हा, थोडी आपली मारून यायची म्हणजे कळलं नाही पाहिजे. मारायची थोडी चपटी, आणले की झोपायचं मग 2-3 वाजेपर्यंत. हा, ते बघ मी जेवायला लागलो का इथे का. पण ही काय म्हणते दारू घेऊन आले, त्यामुळे दारू नाही पिलो उन्हा म्हणून मी आताच आलो. डोकं नाही विचारलं, काय नाही विचारलं. बघा डोळे तर उन्हातून आले कशी डोळे होती. तुम्हाला कदर द्यायलाय. आमचे जीवन बरबाद केलंय तुम्ही. काही नसतंय तर मी मेलेली बरी. मी मेल तर लय चांगलं होईल, सुटका होईल मायावाली. ते तुमच्या अशा घाणेरड्या रूपापासून आणि तुमच्या अशा घाणेरड्या वागणुकीपासून. पण सांगायची गोष्ट म्हणजे माणूस आहे ना 2 दिवस रडताय, नंतर बरोबर भाकर खाताय. बरं आहे का ना. सकाळी मी काय केलं, पाणी आणलंय, पाणी काढले, दराम भरलाय, दारू पिलो, कामाला गेलोय मी. हा, कामाला गेलो. मग तिला मी चपटी मारली, भंगारी इकलं. हा, भंगारी इकूनच चपटी मारली. मग आणि नंतर आता घरी आले तर पहा बाहेरची काय आणि खरं सांग मी दारू पिलो का नाही पिलो? मी नाही पिलो. केला अरे उन्हामध्ये जर उन्हा थांबलं माणसं समजतं काय होतं उन्हामध्ये काम करून पहा. खरं भाई आता आपण आहे ना सांगू सांगू थकलोच बरं का भावना बहिणो. तुम्हाला वाटतंय मस्त मी सांगू सांगू थकलेली आहे. मी काही करू शकत नाही. तुम्हाला सांगते भावना, जे आहे का ह्या माणसाचं तेच आहे, ते काय सोडित नाही. आणि औषधी द्यावा एखादं तर भेव वाटते. नसल्याला ताण व्हायचा, मग काय करणार होय. हे मी तर म्हणते जिथं जिथं दारूचे दुकान आहेत का त्यांना डायरेक्ट पेटून द्यायला पाहिजे, जाळून टाकायला पाहिजे त्या दारूच्या दुकानाला. डायरेक्ट ज्या ज्या गावामध्ये असते ना त्या गावामध्ये बंदी आणायला पाहिजे. सरकार तरी असं कसं आहे बाय, दारू आणावं की पण कामाचे पहिले आणून मी 12 सुट्टी भूक लागली म्हणून किती राहिलं पाहिजे.
बस कारण नाटक आहे काय तरी गोगलेपणाचे नाटक करायला लागला गोगलपणा दाखवायचा मी नाही त्यातली कडी लावा आतली तसं नाही हा? ते गोगल गाय पोटात पाय तेच म्हणलं गोगल काय नाही पोटात पाय तशी माझ्या पोटात पाय घालीस तू बस बरंच घालाय बस म्हणजे आता कारण मी समजा नाही पोळून समजा मला दार दिलेत दार जमदार पाहिजे का आता खाऊन भाकर काम करलो डोसा मुत्ताडा डोसा जा मुत्त डोसा तुम्हाला तेच काम आहे जे दारू पिणारे असतात का ते मुत्ताड ढोसतात दलिंदर